त्याला जॉबची ऑफर आली, तो निघून गेला मुंबईला. हं. आता माझ्या एडीला तर काही येतच नव्हतं त्याच्यातलं. बसली हां. शांत. हां. मग ती मग 3 वर्षानंतर मग त्यांनी चॅनल चेकिंग केलं, तर म्हणे तुला ते 1200-1300 व्ह्यू आहे मम्मी म्हणे, थोडे सब पण वाढले, कर म्हणे सुरू. मग मी परत गॅप करून मग मला वाटतं मी 2-4च व्हिडिओ टाकले हं. आणि मग त्याच्यानंतर परत मी मग कोरोना आला ना, हां. जो नाही का जास्त हे झालं होतं सेकंड, हां. त्याच्यामध्ये मग मी त्याच्यामध्ये त्याच्यात मी सुरू केलं. तर त्याच्यात हं. माझे बरेच व्हायरल पण झाले. एक हं. लाल तिखटाचा होता, तर तो 36,000 गेला होता. पण मला हं. काहीच नाही समजायचं वायटी काय आहे, वॉच टाइम काय वाढतो, काहीच नाही. हं. आणि 269 तेव्हा हे होते. मग मी हं. हळूहळू म्हटलं करू डेव्हलप, आणि तेव्हा शॉर्ट नव्हती काही. हं. शॉर्ट प्रकार नव्हता. त्याच्यामुळे सब नाही वाढायचे ना. ओके. हां. मग ते जे काही जे काही होती माझी लॉंग व्हिडिओवरच होती. मग त्याच्यानंतर मी काय केलं, मग आम्ही आजारी पडलो. हं. कोरोना खूप म्हणजे आम्हाला एवढं सिरियस झालो आम्ही, की खूप भयानक सिरियस झालो. तर मग ते मी सोडूनच दिलं, कारण की 1-1.5 महिना तर ते कव्हरच व्हायला वेळ लागला मला. हं. मग ते सोडलं आणि त्याच्यानंतर आता 7 जुलैला मी परत जॉइन झाले. असं. अच्छा. अच्छा, अच्छा. म्हणजे कोविडच्या आधी तुम्ही चॅनल सुरू केलेलं होतं. हं. हां. आणि मी सुद्धा पाहिलं तुम्ही आपल्या नॉर्मल एक मला वाटतं छंद म्हणून चॅनल सुरू केलं होतं तुम्ही. एक छंद म्हणून. आणि मी छंद पाहिलं तुम पण मुलांनी आग्रह केला, त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून केलं. हां. आणि मग मला इंटरेस्ट यायला लागला त्याच्यात. अच्छा. हां. हां, मी पाहिलं तुम्ही त्याचं आपले नेहमीचा नॉर्मल मेथीची भाजी, शेपूची भाजी अशा प्रकारचे व्हिडिओ टाकलेला आहे आणि छान आहे तो. पहिलेच व्हिडिओ आहेत तुमचे, पण मी पाहिले ते सुद्धा छान आहे. एकंदरीत कसं असतं आवड असेल, तर माणसाला ते व्हिडिओ सुद्धा छान बनवता येतात. तर तुम्ही कोविडच्या आधी सुरुवात केली. नंतर मध्ये बराच गॅप गेला. मग 7 वर्षाचा गॅप गेला. मग त्याच्यानंतर पुन्हा खूप वर्षांनी तुम्ही त्यात व्हिडिओ टाकले. हं. तर तुम्हाला काही तुमचं म्हणणं की तुम्हाला त्यावेळेस काहीच माहिती नव्हतं. सबस्क्रायबर पाहिजे असतात. चॅनल मोनो म्हणजे काय? वॉच टाईम करायचा असतो. हे सगळं तुम्हाला काहीच माहिती नव्हतं. तुम्ही एक छंद म्हणून व्हिडिओ टाकत गेलात. तर मग मला असं विचारायचं मध्यंतरात म्हणजे तुम्ही कोविडच्या कालावधीमध्ये आजारी पडलात का कोविडने? तुम्ही आता सांगत होतात. खूप खूप जास्त आजारी, म्हणजे आम्ही जर दवाखान्यात गेलो असतो ना, तर आम्ही वापस आलो नसतो. पण आम्ही घरगुतीच उपाय केले. मी, हां. माझे मिस्टर आणि माझी आई खूप जास्त होतो सिरियस. हां. ओके. मग ती पूजाताई पद्धत आहे. हां. पूजाताई नमस्कार. संकेत दादा नमस्कार. स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं. आणि बरं शारदा माझ्याकडून ताई पण सर्वांना नमस्कार हं. माझ्याकडून पण सर्वांना नमस्कार. तुमचे व्हिडिओ मी पाहिले. खरंच तुमचे व्हिडिओ सुद्धा खूप छान आहे. ॲक्चुअली मला वाटतं मी तुम्हाला तुमचा तो एक व्हिडिओ जास्त व्हायरल झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला जॉइन झाली आहे. आणि मग तुमचे व्हिडिओ मी पाहायला लागली. तर तुमच्या रेसिपी आहे सुंदर आहे. तुमचा आवाजही सुंदर आहे. तुमचं प्रेझेंटेशनही फार सुंदर आहे. पण कसं असतं 1-2 व्हिडिओ जोपर्यंत आपले व्हायरल होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कोणाचं लक्षच जात नाही असं असतं. तर तुमची एकंदरीत जी मेहनत आहे, ती फळाला आली. बरोबर? अश्विनीताई नमस्कार. स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये अश्विनीताई. मला आत्तापर्यंतचा तुमचा जो अनुभव आहे काय केलं पाहिजे? YouTubeला येऊन काय केलं पाहिजे? तुम्ही जे आता मेहनत केली, तर कुठे तुमचा गॅप कशामुळे पडला? मग आपण मागे कशामुळे पडतो? आपले व्ह्यूज कशामुळे कमी होतात? कशामुळे वाढतात आपले व्ह्यूज? काय केल्याने आपले व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात? अ, हे थोडासा एक तुम्हाला अनुभव की कुठे आपल्या चुका होतात? तर आपण चुका केल्या तरच आपल्याला कळतं दुसऱ्यांना सांगायला, की हां, की अशा चुका करू नका म्हणून नाही का? मेहनत, सर्वात मेन म्हणजे मेहनत. तुमचं जे कंटेंट आहे ना, त्याच्यावर तुम्ही मेहनत घ्या. प्रत्येक हं, बाबतीतच मेहनत आहे. तुमचं एक युनिक पाहिजे काहीतरी कंटेंट तुमची. परत त्याच्यात हं. तुम्ही कसं शो केलंय, कसं त्याच्या स्पष्टीकरण